हॅलो, हाय, नमस्कार. शब्दस्पर्श चॅनलवर मी नम्रता आपले स्वागत करते आहे. तर आपण ऐकत होतो दरवाजा पलीकडचं सावट भाग दुसरा. 2 दिवस झाले होते. सायलीचा काहीच पत्ता लागेना. अशी कशी ती नाहीशी झाली. सायली गायब झाली होती. पोलीस तपास करून गेले. हताशपणे घर सील करण्यात आलं. पण त्या घराच्या शेजारी राहणारा आदित्य, तो दुरून सगळं पाहत होता. हे कसं होऊ शकतं? रात्री तर मी तिला स्वतः बघितलं दार लावताना. त्याला शांत बसवत नव्हतं, कारण त्या रात्री 12 वाजता त्याच्या दरवाजावरही टक टक झाली होती. ठक ठक ठक. त्याने दरवाजा उघडला नव्हता, पण दरवाजा खालून पाणी आत सरकत होतं. तो म्हणाला, दाराच्या मागे इतका उतार असताना घरात कसं पाणी येतं? दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःच्या घराचे निरीक्षण केले आणि तिसऱ्या दिवशी त्याने ठरवले की मी सायलीला शोधणार. तो त्या घरात गेला. सील तोडून घरात पूर्ण शांतता होती, पण हवेत ओलसर गारवा. जणू कुणीतरी नुकतंच तिथे उभं होतं. भिंतीवरचा फोटो अजूनही होता. पांढऱ्या साडीतली ती स्त्री. पण आता फोटोमध्ये ती एकटी नव्हती. तिच्या बाजूला सायली उभी होती. ओल्या केसांनी, काळ्या डोळ्यांनी. आदित्यच्या अंगावरती शहारे आले. त्याने फोटो खाली उतरवला. तो थरथर कापत होता. मागच्या बाजूला काहीतरी लिहिलं होतं. जो आत येतो तो बाहेर जात नाही. आणि खाली तारीख लिहिली होती. गेल्या 20 वर्षात 12 ऑक्टोबरला 3 लोक गायब झाले होते. सगळे या घरात राहायला आलेले. अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला. जणू कुणीतरी चालत होतं. हळू हळू हळू. ओलं पाऊल. आदित्यने वर पाहिलं. पायऱ्यांवर पाण्याचे ठसे होते. ते वर जात होते. तोही त्या सावलीमागे हळूहळू पायऱ्या चढू लागला. प्रत्येक पायरीवर थंड वारा. वर एक दरवाजा होता. तो आधी बंद होता. जसा आदित्य वरती गेला, तो दरवाजा हळूहळू किर्र किर्र सरकायला लागला. आत पूर्ण अंधार. आदित्यने मोबाईलचा फ्लॅश लावला. आत एक छोटी खोली होती. मध्ये एक जुना आरसा ठेवलेला होता आणि जमिनीवर पाणीच पाणी. त्याने आरशात पाहिलं. त्याचे प्रतिबिंब दिसत नव्हते. फक्त सायली आणि ती पांढऱ्या साडीतली स्त्री. दोघी त्याच्याकडे पाहत होत्या आणि त्या एकत्र म्हणाला, तू उशिरा आलास? आरशातून हात बाहेर आला. थंड ओला. आदित्य मागे सरकला. मला वाचवा, मला वाचवा. पण दरवाजा आपोआप बंद झाला. फोनचा फ्लॅशसुद्धा बंद झाला. फोन खाली पडला. पूर्ण अंधार. खाली शेजाऱ्यांनी आवाज ऐकला. ते धावत आले. दरवाजा उघडला, पण त्यांना कुणीही दिसलं नाही. घर पुन्हा शांत होतं. आदित्य गायब झाला होता. भिंतीवरचा फोटो आता 3 जणांचा झाला होता. ती स्त्री, सायली आणि आदित्य. तिघांचे डोळे पूर्ण काळे. दरवाजावर पुन्हा टक टक झाली. ठक ठक ठक. यावेळी नवीन कुटुंब घर पाहायला आलं होतं. त्यांनी दरवाजा उघडला. घर स्वस्त्यात मिळालं होतं ना. त्यांना काहीच विचित्र वाटलं नाही. फक्त आरशात 3 सावल्या हसत होत्या. हां, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. काही घर रिकामी नसतात. ती फक्त पुढच्या माणसांची वाट पाहत असतात. ही एक काल्पनिक कथा आहे. आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढचा भाग बघूया लवकरच.